तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री होम अँड लाईफस्टाईल म्हणजे चॅनलमध्ये. तर आजचा ब्लॉग हा कोकण ट्रिप स्पेशल आहे. तर आम्ही 2 दिवस कोकणामध्ये फिरायला चाललो आहे, तर त्यानिमित्तच आजचा ब्लॉग आहे. तर ब्लॉगला सुरुवात करूया. ट्रिपला तर सुरुवात झाली होती, पण नाश्ता करण्यासाठी थांबलो तर इथे दाजींनी सगळी कपडे भरवली व कपडे मागे बॅगेत असल्यामुळे काही काढायला आम्ही उतरलोच नाही. तर याची डायरेक्ट मस्ती चालूच होते. तर पाहिलं असेल त्यानंतर जेवण वगैरे करून पोचल्यानंतर फ्रेश झालं व लगेच समुद्राकडे जाण्यासाठी निघालेलं होतं. तर सर्व जेवण वगैरे आवरून घेतलेलं होतं. तर आम्ही निघालोच होतो. उचलून घ्यावा आधी मंदिरात पण त्याआधीच प्लॅन झाला मंदिरामध्ये जायचं. तर इथे दिव्यागरमध्ये सुवर्ण गणेश मंदिर आहे, तर तिथे गेलो होतो. तर इथे पूर्ण सोन्यामध्ये गणपती आहे, पाहू शकता. मी झूम करून थोडासा दाखवण्याचा प्रयत्न केला, कारण आतमध्ये शूटिंग करण्यास मनाई होती. 1.5 किलोची 24 कॅरेटमधील सोन्याची मूर्तीचा मुखवटा आहे. तर तो नारळी बागेमध्ये सापडला होता खाली जमिनीमध्ये. तर त्याची स्थापना करून इथे मंदिर छान असं बांधलेलं आहे. यो महागच दिलं वय, हे घ्या पुरीनं. यो ह्याच्या हातात दिलंय. थांब पिल्लू, मी तुला पाचते चारते. थांबा बाळा, घे देते तुला. हां चोक जवळ दर गल्लाच दर तोंड लाव की. उन्हाचा मस्त सर्वांनी बर्फाच्या गोळ्याचा आनंद घेतलेला होता. मुलांनी पहिल्यांदाच बर्फाचे गोळे खाल्लेले होते, कारण आम्ही त्यांना काही जास्त असलं बाहेरचं देत नाही. तर आज तर त्यांनी काही एन्जॉयच केलेलं होतं. पोरांना तर पाणी बघून खूपच आनंद झाला. हात सोडून डायरेक्ट पळतच सुटलेले होते. पण आम्ही त्यांची भरपूर काळजी घेतली, कारण आमच्या एन्जॉयपेक्षा त्यांचं एन्जॉयमेंट खूप महत्त्वाचं होतं आमच्यासाठी. लय पोरींनो, आज जायचं नाही बरं का. आमच्यापेक्षा यात ते चौघांनीच खूप एन्जॉयमेंट केली होती, कारण मुलांना पाणी म्हटलं की खूप मज्जा येते. तर यांना तर काही विचारूच नका, बळच बाहेर काढलेलं होतं संध्याकाळी सनसेट झाल्यानंतरने. नाहीतर म्हणत होते डायरेक्ट इथेच खेळायचं. माऊली त्याची तर अजिबात घाबरत नव्हता, आतमध्ये जाऊन म्हटलं तरी खेळत होता. पण आम्ही अजिबात त्यांना एकटं सोडलेलं नव्हतं, कारण आम्ही एकत्रच सर्वजण जवळजवळ पाण्यामध्ये खेळत होतो. अजिबात त्यांना एकटं सोडून आम्ही कुठेही गेलेलो नव्हतं. तर त्यांनी तर खूप असं एन्जॉय केलं, पाहू शकता त्यांची मस्ती कशा प्रकारे चालू होते, कारण या दोघींनी भरपूर मज्जा घेतलेली होती. त्यानंतर दाजी तर डायरेक्ट पप्पाच्या डोक्यावरती बसूनच एन्जॉय करत होता, कारण खालीही तो मजा करत होता, पण त्याला जास्त मज्जा पप्पाच्या डोक्यावरती बसूनच येत होती. तर अशा प्रकारे यांची मस्ती चालूच होते. घरी तरी नळाच्या पाण्यामध्ये भरपूर खेळतात, तर इथे तर काय विचारूच नका. चालू बसला वाया. ए मरल व त्याला थोडस पाणी द्या, पडेल मध्ये फिश. फिश रे, मोबाईल घेतला का सगळं. हे बघा, आम्ही घोडागाडी राईड याला चाललो आहे आम्ही.
नको बाबा, ते लय डेंजर आहे, आपल्याला नसं काय नको आहे. पोरं सोरं कुठं सोडून पळता. मामा बाची व पत्नीची तर वीर खांदायची तयारी चालू होती, तर त्यानंतर दादाही यांच्याबरोबर चिखलामध्ये खेळत बसलेला होता. 3-3.5 तास बीचवरती घालवल्यानंतर यांना बळच बाहेर काढून घेतलेलं होतं. आता रूमवरती जाऊन त्यांना स्विमिंग पूलमध्ये मस्ती करायची होती, तर त्याची तयारी यांची चालू होते. त्यानंतर जाता जाता नाश्ता करून घेतलेला होता. पिऊ नकोय पाणी, पोरा पाणी पिता ती. दुसऱ्या दिवशी पुन्हा पुढच्या रूटसाठी निघालेलो होतं, तर सर्व आवरून घेतलं व त्यानंतर जाण्यासाठी निघालो. तर कोकणातील घरांची रचना पहा किती छान आहे. तर सर्व कौलारू घरेच ही ते आपल्याला जास्त पाहायला मिळतील. खूप छान असं वातावरणही झालेलं होतं. घरही खूप छान व पूर्ण नारळाची बन तर पाहू शकता. Hanging on, walking tall. Some days I got no use for it all. आम्हाला वाटलं राहिले की बाई आमचा ब्लॉगिंग करतोय है ना. कोण ताई ताई इकडून घ्या असं, म्हणजे मामी दिसलं दिसलं. खा पुरी न खा. सुरमई काय कोळंबी खा डायरेक्ट खायचं घापून. हा. पुढे मच्छी मार्केटला आम्ही सुकट बोंबील घेण्यासाठी गेलेलो होतो. हे ते ओली मासे होते, तर हे दोघे काय अजिबात हालत नव्हते. बळच त्यांना रेटून बाहेर काढून तिकडे मार्केटला नेलेलं होतं. घरी नेण्यासाठी सुकट बोंबील घेतलेलं होतं. खूप छान अशी क्वालिटी इकडे मिळते व रेटही अगदी व्यवस्थित असतात. तर आम्ही भरपूर असा माल खजिना घेतलेला होता, पण ओली मासे काही घेतले नाही, कारण आम्ही जास्त वेळ राहणार नाहीत म्हणून घेतले नाही. चावले न काय वासील हाताचा सगळा. इकडे बघ. चला कोणची शुगर ठीक आहे. ते घेत होतो, पण हे काय गप्प बसतात वय. वजन काट्यावरचा काटाच उचल किंवा वजनच उचल यांचं चालूच असतं. कुठेही अजिबात गप्प बसत नाही. कस तरी त्यांना धरतच हे सर्व शॉपिंग केलेली होती. घेऊन ये त्याला, आपल्याला आपला दाजी ते कसा बघतोय माऊली. काटा टचला ना. बघू इकडे बघ, इकडे बघ. गालफुगो हे गालफुगो. अयो गालफुगो, अयो गालफुगो.
नारळ पाणी घेऊन आम्ही हरिहरेश्वरच्या बीचला गेलेलो होतो. तर ऊन तर भरपूर होतं, पण काय आता माघारी जायचं म्हटल्यावरती सर्व ठिकाणं तर काही अशीच घ्यावी लागणार होती, थोडीशी उन्हात थोडी सावलीमध्ये. तर आम्ही सर्वजण गेलो, पण जास्त आतमध्ये आम्हाला जाऊन दिलं नाही, कारण बंद करून ठेवलेलं होतं आतमध्ये खाली जाण्यासाठी, म्हणून आम्ही फक्त वरूनच पाहिलेलं होतं. पाहून लगेच माघारी आलो 2-3 फोटो काढून. तर हे दमले होते, तर येताना काही चालले नाही, तर अशा प्रकारे पप्पाच्या खांद्यावरती बसून आलेले होते. डाळ दाखव आमची डाळ. ये मग वर. त्याच्यासोबत कैरी पण चिरून. कोकणामध्ये आल्याने आंबे घेऊन नाही गेलं असं होतच नाही, तर इथे आंबे खूप छान मिळतात, तर तेच घेतलेले होते. त्यानंतर पुढे श्रीवर्धनच्या बीचवरती गेलो होतं, कारण यानंतर आम्ही घरी जाणार होतो. तर मुलांना एक अर्धा ते पाऊण तास आम्ही इथे बीचवर होतो. तर छान अशी परत एकदा यांनी मस्त एन्जॉयमेंट केली. अर्धा पाऊण तासाचं डायरेक्ट 2 ते 3 तास बीचवरती गेले. त्यानंतर सर्वजण पटकन असं आवरून निघालेलो होतं. तर पुण्याला जायला लेट होईल म्हणून आम्ही नाश्ता करण्यासाठी थांबलो नव्हतो, तर घरून आणलेला चिवडा कैरी यावरती मस्तपैकी असे सर्वांनी ताव मारलेला होता. व त्यानंतर डायरेक्ट जेवणासाठी आम्ही थांबलेलो होतो. तर मस्तपैकी जेवण मटण थाळी घेतलेली होती. काळं मटण, पांढरा रस्सा, हॉटेल तुळचा. छान. मागं सर. दाजे काय जेवण वगैरे आवरून मस्तपैकी आम्ही घरी पोचलेलो होतो. तर 2 दिवसाची छान अशी ट्रिप खूप मस्त मुलांनी एन्जॉय केली व आम्हीही केली. तर त्यांची काळजी आम्ही तशी भरपूर घेतलेली होती, कारण उन्हाळा दिवस होता. तर कोकण ट्रिपचा ब्लॉग कसा वाटला तो नक्की कमेंट करून सांगावं. असेच नवनवीन मिनी ब्लॉग पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग भेटूया छान असे एक आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.